Hello student, last lecture we have studied signals, type of signals, system, analog system and digital system. So the next point is number system. In a digital electronics, number system is used for the representation of the information. The number system defines the set of value used to represent a quantity. We talk about the number of people attending the class, the number of modules taken as per the student, and also use the number to represent the grades and obtained by the student in a test. नंबर सिस्टीम आपण काय यूज करतो, आपल्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती रिप्रेझेंट करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, नंबर ऑफ पीपल अटेंडिंग द क्लास म्हणजे पर्टिक्युलर किती लोकांनी, किती स्टुडंटनी आपला क्लास अटेंड केला, किंवा तुम्ही जेव्हा टेस्ट देता, एक्झाम देता, तेव्हा आपलं ग्रेड पॉईंटसुद्धा नंबरिंगच असतात. सो नंबर सिस्टीम काय यूज केली जाते, इट इज यूज टू रिप्रेझेंट द इन्फॉर्मेशन. द नंबर सिस्टीम हॅज अ डिफरंट बेसिस and the most common of them are decimal, binary, octal and hexadecimal. नंबर सिस्टीमचे हे काय आहेत, टाईप आहेत, बायनरी, ऑक्टल, हेक्साडेसिमल. सो द नंबर सिस्टीम दॅट यूज टू युअर डे टू डे लाईफ इन द डेसिमल नंबर सिस्टीम. आपण डे टू डे लाईफमध्ये जे यूज करतो नंबर सिस्टीम ती कुठली आहे, डेसिमल नंबर सिस्टीम आहे. ते आपण नॉर्मली कॅल्क्युलेशनसाठी किंवा डेली लाईफमध्ये यूज करतो. देन नेक्स्ट पॉईंट इज इम्पॉर्टंट डेफिनेशन रिलेटेड टू ऑल नंबरिंग सिस्टीम. रॅडिक्स ऑर बेस. The base or radix of the number system is used the total number of digits used in a number system. For example, decimal system has base 10 because every digits can have 10 distinct value. आपण नंबर सिस्टीम समजण्या अगोदर एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे बेस किंवा रॅडिक्स असं बोलतात त्याला. मग डेसिमल नंबर आपण जे यूज करतो डेली लाईफमध्ये त्याचा बेस काय आहे, 10 आहे. कारण काय की विच इज हॅविंग 10 डिस्टिंक्ट व्हॅल्यूज. आपण एक एक्झाम्पल कन्सिडर केलं आहे. हा डेसिमल नंबर आहे बघा, 1 2 3, त्याचा बेस 10 आहे. सो त्याचं रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं, त्याची 100 पोझिशनला काय आहे, 1 आहे. सो 1 × 10⁻² प्लस 2 × 10⁻1 अँड 3 हा काय आहे, युनिट पोझिशनला आहे. त्यामुळे त्याला काय असणार आहे, 10चा जो पोझिशन असणार आहे ती 0 असणार आहे. सो अशा प्रकारे 1 हा 100 पोझिशनला आहे, 2 हा 10च्या पोझिशनला आहे अँड 3 हा युनिट पोझिशनला आहे. सो अशा प्रकारे आपण जो 10 बेस आहे तो अशा प्रकारे रिप्रेझेंट केला जातो. सेम वे जसं बायनरी नंबर घेतला तर त्याचा बेस 2 असणार आहे. आपण हेक्साडेसिमल घेणार, त्याचा बेस असणार आहे 16 अँड ऑक्टल असणार आहे, त्याचा बेस असणार आहे 8. सो आपले जे नंबर सिस्टीम आहे ती रिप्रेझेंट करण्यासाठी, कॉम्प्युटर लँग्वेजमध्ये रिप्रेझेंट करण्यासाठी त्याचा रॅडिक्स और बेस हा इम्पॉर्टंट आहे आणि तो तुम्ही समजून घेतला पाहिजे की कशाप्रकारे तो रिप्रेझेंट करतात. यामध्ये आपण बघितलं की 10 बेस म्हणजे डेसिमल नंबर कशाप्रकारे रिप्रेझेंट करतात. पुढे जाऊन तुम्हाला 1 बाय 1 बायनरी रिप्रेझेंट कसं करतात, ऑक्टल रिप्रेझेंट कसं करतात, हेक्साडेसिमल कसं रिप्रेझेंट करतात ते आपण 1 बाय 1 शिकणार आहोत. Then various numbering system. There are 4 type of numbering system. First is binary number system. Second is decimal number system. Third is octal number system. And fourth is hexadecimal number system. यामध्ये डिफरन्स काय आहे, बायनरी नंबर सिस्टीममध्ये आता आपण मागच्या स्लाईडमध्ये कवर केलं ते बेस्ट. बायनरी सिस्टीममध्ये 2 बेस्ड असतो, डेसिमलमध्ये 10 बेस्ड असतो, ऑक्टलमध्ये 8 बेस्ड असतो अँड हेक्साडेसिमलमध्ये 16 बेस असतो. सो अशा प्रकारे युजिंग बेसच्या पोझिशनवरून तुमची नंबरिंगचे टाईप पडलेले आहे. सो आता आपण 1 बाय 1 नंबरिंग बघूया. द डेसिमल नंबर सिस्टीम. द नंबर ऑफ सिस्टीम that we use in your daily life is the decimal number system. The decimal number system has base 10 as it uses the 10 digits for 0 to 9. In a decimal number system is a successive position to the left of the decimal point represent the unit 10, 100, 1000 and so on. Each position represents the specific power of the base 10.
डेसिमल नंबर कुठचा आहे, आपण डेली यूजमध्ये जे नंबर्स करतो ते म्हणजे तुमचे झाले डेसिमल नंबर. सो डेसिमल नंबर कशाने रिप्रेझेंट करतात, बेस 10ने रिप्रेझेंट करतात. अँड आपल्या 0 to 9 मधले जे नंबर्स आहेत तेच यूज करून तुम्ही डेसिमल नंबर आहेत ते रिप्रेझेंट करता. सो त्याची इच पोझिशन काय आहे ती युनिट 10 हंड्रेड्स पोझिशन्स असतात ते 10च्या बेसवरती असतात. सो त्याला डेसिमल नंबर बेस 10 असं म्हणतात. देन एक्झाम्पल बघू शकता आपण. इथे एक डेसिमल नंबर घेतला आहे 1 2 3 4. त्याचे आपण कशाप्रकारे स्प्लिटअप केलं आहे ते बघा. 4 आपला युनिटला आहे त्याच्यामुळे त्याला इंटू 1 केला आहे. 3 10thला आहे सो 3 इंटू 10. 2 आहे तो 100th पोझिशनला आहे सो 2 इंटू 100. अँड 1 जो आहे तो आपला 1000 पोझिशनला आहे सो 1 इंटू 1000. अशा प्रकारे त्याचं खालती रिप्रेझेंट कसं केलं आहे 1 इंटू 10⁻³ प्लस 2 इंटू 10⁻² प्लस 3 इंटू 10⁻1 प्लस 4 इंटू 10⁻0. युनिट पोझिशनला असल्यामुळे 10⁻0 दिलेला आहे. सो अशा प्रकारे त्याचं कॅल्क्युलेशन काय झालं आहे 1000 प्लस 200 प्लस 30 प्लस 1. सो हा नंबर काय आला 1234. सो अशा प्रकारे डेसिमल नंबर जे आहे त्याचं रिप्रेझेंटेशन केलं जातं डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. देन next is the binary system. A binary number system is used in a digital computer. In this number system it carries only two digits, either 0 or 1. There are two types of electronic pulses represent in a binary number system. The first one is absence of electronic pulse represent zeros, and second one is the presence of the electronic pulses represent 1. Example दिलाय बघा 101 1110 बेस 2. जिथे बेस 2 दिलेला आहे त्या म्हणजे तुम्ही समजून जायचं की हा काय आहे बायनरी नंबर आहे. आणि बायनरी नंबर मोस्ट ऑफ 2 डिजिट्समध्येच यूज केलं जातं 0 अँड 1. आणि डिजिटल कॉम्प्युटरसाठी बायनरी नंबरिंगची सिस्टीम यूज केलेली असते. सो इलेक्ट्रॉनिक्समध्ये सुद्धा बायनरी नंबरिंग यूज केलं जातं. म्हणजे आपलं एखादं सर्किट आहे तर त्याचे पल्स इलेक्ट्रॉनिक पल्सचे रिप्रेझेंट कशाने केले जातात 0 अँड 1ने. जर ते प्रेझेंट असतील तर ते 1ने रिप्रेझेंट करतात आणि ते ॲब्सेन्स असतील तर ते 0ने रिप्रेझेंट केले जातात. सो बायनरी सिस्टीम ॲज कॉम्प्युटरमध्ये सुद्धा यूज केली जाते ॲज वेल ॲज इलेक्ट्रिक सिस्टीममध्ये सुद्धा यूज केली जाते. सो बायनरी नंबरचे काही फॉर्मॅट्स आहेत. टेबल तुम्ही बघू शकता. टेबलमध्ये मी काय लिहिलं आहे फर्स्ट इज बाईट. बाईटची साईज काय आहे 1 आहे आणि एक्झाम्पल आहे 1 ओन्ली 1 पॉईंट आहे. त्यानंतर निबलची साईज काय आहे 4 बिट्स आहे आणि त्याचे एक्झाम्पल बघा 1001. त्यानंतर फोर्थ येतं थर्ड येतं बाईटची साईज काय असते 8 असते आणि त्याचं एक्झाम्पल तुम्ही बघू शकता. दॅन येतं वर्ड आणि त्यानंतर येतं डबल वर्ड, त्याची साईज असते 32. सो बीट इज वॉट द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द डेटा इज डिफाईन इज अ सिंगल बीट. बीट म्हणजे काय आपलं जे नंबर आहे त्याचं सिंगल बीट रिप्रेझेंट करण्यासाठी बीट यूज केलं जातं. आपल्याला पुढे जाऊन बीट काय यूज करायचं आहे कसं यूज करायचे त्याची इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. अ स्मॉलेस्ट युनिट ऑफ द डेटा इज डिफाईन ॲज अ सिंगल बीट. इट कॅन हॅव अँड 2 पॉसिबल व्हॅल्यूज आयदर दॅट इज 0 अँड 1. एका बीटची व्हॅल्यू 0 आयदर 1 असू शकते. विथ द सिंगल बीट वी कॅन रिप्रेझेंट एनी 2 डिस्टिंक्ट ॲटम लाईक ट्रू अँड फॉल्स, ऑन अँड ऑफ, मेल अँड फिमेल, राईट अँड रॉंग. सो अशा एक्झाम्पल्स थ्रू तुम्ही तुमचे जे बीट्स आहेत ते रिप्रेझेंट करू शकता. ट्रू फॉल्ससाठी यूज करू शकता, ऑन अँड ऑफसाठी यूज करू शकता, मेल फिमेल किंवा राईट रॉंग दाखवायचं असेल तर सिंगल बीट्सचा यूज होतो. देन नेक्स्ट इज निबल. अ निबल इज अ कॉम्बिनेशन ऑफ द 4 बीट. It would not be a particular interesting data structure except the 2 atoms. With nibble we can represent up to 16 distinct values from 4 times 0 to 4 times 1. निबल काय आहे इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ 4 बीट्स. त्याच्यामध्ये 4 बीट्सचं कॉम्बिनेशन आहे. तुम्ही एक्झाम्पल बघू शकता. सो त्याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता तुमचे 16 डिस्टिंक्ट व्हॅल्यू तुम्ही लिहू शकता. म्हणजे 4 टाइम्स 0 अँड 4 टाइम 1चं जे कॉम्बिनेशन्स आहेत ते तुम्ही निबल्समध्ये यूज करू शकता. नेक्स्ट टाईप इज द बाईट. अ बाईट इज अ कॉम्बिनेशन ऑफ द 8 बायनरी बीट्स. इट कन्सिस्ट ऑफ 2 निबल्स.
द नंबर ऑफ डिस्टिंग व्हॅल्यूज रिप्रेझेंट बाय द बाईट इज 256. म्हणजे डिस्टिंग व्हॅल्यूजमध्ये जी रेंज दिलेली आहे त्यामध्ये 256 कॉम्बिनेशन्स तुम्ही एका बाईट्सचे लिहू शकता. ठीक आहे. देन नेक्स्ट वर्ड. द वर्ड इज अ कॉम्बिनेशन ऑफ 16 बीट. हेन्स इट कन्सिस्ट ऑफ 2 बाईट्स. तुम्ही ते बघू शकता स्टेप बाय स्टेप. बाईट हा 1 आहे, फक्त स्मॉलेस्ट युनिट आहे, तो कन्सिडर नाही करायचा. त्यानंतर निबल. निबल इट इज काय कॉम्बिनेशन ऑफ 4 बीट्स. त्यानंतर काय तर बाईट्स. बाईट्स काय आहे कॉम्बिनेशन ऑफ 8 बायनरी बीट्स. म्हणजे इट कन्सिस्ट ऑफ द 2 निबल. म्हणजे 1 बाईट काय आहे 2 निबल आहे. 1 निबल म्हणजे 4 बीट. ठीक आहे. त्यानंतर 1 बाईट म्हणजे 2 निबल. आणि त्यानंतर येतं वर्ड. वर्ड इज अ कॉम्बिनेशन ऑफ 16 बीट. हेन्स कन्सिस्ट ऑफ 2 बाईट्स. म्हणजे वर्ड म्हणजे काय आहे 2 बाईट म्हणजे 16 बीट्स आहे. अँड त्यानंतर द डबल वर्ड. द डबल वर्ड इज एक्झॅक्टली वॉट द नेम इम्प्लायज द 2 वर्ड्स. देअरफॉर डबल वर्ड कन्सिस्ट ऑफ 32 बीट्स. डबल वर्ड्समध्ये काय असतात 32 बीट्स असतात. सो ते काय आहे डबल वर्ड म्हणजे वर्डचे 2 टाइम्समध्ये रिप्रेझेंटेशन. सो अशा प्रकारे बायनरी नंबरचा फॉर्मॅट्स आपण बघितला. पहिला आहे बीट, निबल, बाईट, वर्ड अँड डबल वर्ड. सो हे जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. पुढे जाऊन आपल्याला ते यूज करायचं आहे. 1 निबल म्हणजे किती, 1 बाईट्स म्हणजे किती, 1 वर्ड म्हणजे किती. सो हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. सो तुम्ही व्यवस्थितपणे रीड करून लक्षात ठेवा ते. आणि एखादा पॉईंट जर समजला नसेल तर तुम्ही मेसेज करून विचारा. थँक्यू.